नमस्कार व्ह्यूवर्स, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल आयकॉनिक एज्युकेशन 7 मिलियनवर। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी यामधील विषय मराठी त्यातला 12वा चॅप्टर गोधडी यामधले प्रश्न उत्तर अगदी सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत। तेव्हा तुम्ही जर या व्हिडिओवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर चला पाहूया आजचा प्रश्न। आकृत्या पूर्ण करा। गोधडीचे वैशिष्ट्य। त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे फक्त चिंध्याचा बोचका नसतो। दुसरं आहे मायेलाही ऊब देणारी। तिसरं वैशिष्ट्य बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर आणि चौथा आहे आईच्या फाटक्या लुगड्याचे अस्तर। नंतर पुढचा प्रश्न आहे गोधडी चिंधीच्या रूपाने आठवणीत दडलेल्या व्यक्ती। तर या प्रश्नाचं उत्तर राहील आई, वडील, मामा आणि भाचा। पुढील प्रश्न आहे कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्ये लिहा। तर पहिलं वैशिष्ट्य आयुष्यभर कष्ट, दुसरा आहे संसारामध्ये खाल्लेल्या खस्ता, तिसरा आहे मायेची ऊब आणि चौथा आहे स्मरणाच्या सुईची शिवलेली गोधडी। नंतरचा प्रश्न आहे तुमच्या घरातल्या एखाद्या जुन्या वस्तूशी जुळलेले तुमचे भावनिक नाते तुमच्या शब्दात वर्णन करा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे मी 4थीत असताना निबंध लेखन स्पर्धेमध्ये भाग घेतला होता। त्यामध्ये माझा पहिला नंबर आला। तेव्हा मला स्वामी विवेकानंदाच्या जीवनावर आधारित एक पुस्तक मिळाले होते। ते पुस्तक मी माझ्या पुस्तकाच्या कपाटात नीट जपून ठेवलेले आहे। माझा जीव त्या पुस्तकामध्ये अजूनही गुंतलेला आहे। तर हे ते भावनिक नातं व्यक्त करणारा प्रसंग आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आई विषयीच्या भावना व्यक्त करणारे कवितेतील शब्दसमूह लिहा। मायेलाही मिळणारी ऊब, दुसरा आहे गोधडीमध्ये दटावून बसलेल्या चिंध्या, तिसरा आहे लुगड्याचे पटकूर, चौथईन बाबांनी संक्रांतीला आईला घेतलेले लाडके लुगडे, आईची स्मृतीची सुई। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5 खालील ओळीतील भाव स्पष्ट करा। गोधडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर असते। तर या प्रश्नाचं उत्तर राहील गोधडी हे आईवडिलाच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे। गरिबांमध्ये हलाखीचा संसार करताना आईवडिलांनी खूप कष्ट सोसले। त्यांच्या प्रेमळ खुणा गोधडीला दिसत आहेत। अस्तर म्हणजे गोधडी फाटू नये म्हणून आतून जोडलेले वस्तू होय। कष्टमय जीवनाला मायेने सांभाळायचे अस्तर माझ्या आईवडिलाचे आहे असे कवींना इथे सुचवायचे आहे। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे गोधडी म्हणजे नसतो चिंध्याचा बोचका, ऊब असते ऊब। तर याचं उत्तर येईल गोधडी म्हणजे नसतो चिंध्याचा बोचका, त्यामध्ये आईचे फाटके लुगडे, बापाचे फाटके धोतर आणि विशेष म्हणजे बापाच्या शर्टाच्या कोपरीच्या बाया असतात आणि त्या आपल्याला जणू काही आशीर्वाद देतात। गोधडीतील चिंधी ही मायाच्या आणि बापाच्या आठवणीत असतात म्हणून गोधडी ही फक्त चिंधीचे बोचके नसून तिच्यात मायेची ऊब असते। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे व्याकरणाबद्दलचा। जसं अलंकाराचे 2 प्रकार आहे, शब्द अलंकार, अर्थ अलंकार आणि त्यातीलही काही उपप्रकारसुद्धा पडतात। तर आज आपण यामध्ये 2 अलंकार बघणार आहोत। त्यापैकी पहिला अलंकार आहे यमक अलंकार आणि दुसरा जो आहे तो अनुप्रास अलंकार। तर पहिल्यांदा आपण यमक अलंकार कशाला म्हणतात ते पाहूया। जसे इथे एक वाक्य दिलं मनाचंदनाचे परित्वाची जावे, परियंतरी सज्जना निभवावे। तर यामध्ये वे हा जो शब्द आहे हा पुन्हा रिपीट झालेला आहे, त्यामुळे याला आपण यमक असं म्हणू। म्हणून इथे जो विचारलेला अधोरेखित शब्दाच्या उच्चारामध्ये साम्य आढळते का, तर त्याचं उत्तर येईल होय। आणि यमक अलंकार कशाला म्हणतात तर कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये, ठराविक ठिकाणी जर अक्षराची पुनरावृत्ती होत असेल तर त्याला यमक अलंकार म्हणतात। नंतरचा प्रश्न इथे काही प्रश्न दिलेले आहे नाचे दरी डोंगरात जिम्मा खेळतो नदीशी, रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो झाडाशी। याच्यामध्ये शी अक्षराची पुनरावृत्ती झाली त्यामुळे इथे सुद्धा यमक अलंकार होईल। नंतर आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना। यामध्ये ना जो शब्द आहे त्याची पुनरावृत्ती, कडीस जोडूनी दुजा कडीला मनुष्य बनवी तसे साखळीला। यामध्ये ला अक्षराची पुनरावृत्ती आहे म्हणून तो यमक अलंकार होईल। नंतर आहे अनुप्रास अलंकार। आता अनुप्रास अलंकारामध्ये जे काही शब्द येतात त्याची पुनरावृत्ती ही त्याच ओळीमध्ये पुन्हा पुन्हा ते शब्द आल्यामुळे होतो। जसं गळद निळे जलद भरून आले, शीतलतनू चपल चलन अनिलगन निघाले। यामध्ये गळद निळे हा जो शब्द आहे हा पुन्हा पुनरावृत्ती झाली आहे, त्याचा डबल आलेला आहे म्हणून त्याला आपण अनुप्रास अलंकार असं म्हणू। आता खाली इथे काही वाक्य दिलेले आहे ज्याच्यामध्ये पहा रजत नील, ताम्र नील,
स्थिर पल जल पल सलील। याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ल हे अक्षर जे आहे त्या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे, त्याच्यामुळे इथे सुद्धा अनुप्रास अलंकार होतो। नंतरचं वाक्य आहे संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते। यामध्ये स जे अक्षर आहे ते प्रत्येक शब्दामध्ये आलेलं आहे, त्याच्यामुळे आपण इथे स ची अक्षराची पुनरावृत्ती झाली म्हणून हा सुद्धा अनुप्रास अलंकार होतो। तर इथे आपला हा व्हिडिओ समाप्त झालेला आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।